वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत आणि कठोपनिषदामध्ये आज आपलं हे 10वं सत्र आहे। अध्याय 1 वल्ली 2 याचा अभ्यास चालू आहे आणि पहिल्या 8 मंत्रांचा अभ्यास आपण केला आहे, ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला मुख्यतः श्रेय आणि प्रेय या 2 संकल्पना समजावून सांगतात। श्रेय म्हणजेच विद्या, प्रेय म्हणजे अविद्या। श्रेय म्हणजे मोक्ष, प्रेय म्हणजे संसार। मोक्ष आणि संसार हे 2 मूलतः वेगळे विरुद्धार्थी विभिन्न मार्ग आहेत। दोन्ही मार्गांनी गेल्यावर मिळणारी फळं वेगळी आहेत आणि दोन्ही मार्गांवरती वाटचाल करण्यासाठी लागणारी साधना देखील वेगळी आहेत। जे विवेकी बुद्धिमान पुरुष आहेत ते श्रेयाची म्हणजे मोक्षाची निवड करतात आणि जे मंदबुद्धी आहेत ते प्रेयाची निवड करतात। हा सगळा विषय सुरुवातीला पहिल्या 6 मंत्रांमध्ये यमदेव सांगतात आणि 7वा आणि 8वा मंत्र विशेष महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये जे आत्मज्ञान नचिकेताला हवं आहे ते किती दुर्मिळ आहे, ते किती मूल्यवान आहे, त्या ज्ञानाची महती सांगणं चालू आहे, ज्ञानमार्गाची महती सांगणं चालू आहे, ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला सांगतात की या आत्मज्ञानाचं श्रवण करण्यासाठी मुळात हे शब्द कानावरतीच पडत नाही। असंख्य कोट्यावधी लोक आहेत जगामध्ये की ज्यांच्या कानावरती हे शब्द कधीच पडत नाही, जन्मानुजन्म पडत नाहीत। फार कमी भाग्यवान तुरळक लोक आहेत की त्यांच्या कानावर हे शब्द पडतात। 7व्या मंत्रामध्ये हा विषय आला होता। बरेच असे लोक आहेत की ज्यांच्या कानावरती हे शब्द पडतात, वाचनात येतात, परंतु श्रवण तिथपर्यंतच मर्यादित राहतं, त्याच्या पुढे काही प्रगती होत नाही, अनुभवाच्या दिशेने वाटचाल होत नाही। एका कानाने ऐकणं जणू काही आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं, इतपतच त्या श्रवणाचा उपयोग होतो, प्रत्यक्ष अनुभूतीत रूपांतर होत नाही। या आत्मविद्या ही इतकी दुर्मिळ आहे की ह्याचा अनुभवी वक्ता मिळणं अत्यंत कठीण आहे। या आत्मविद्येचं श्रवण करण्याची इच्छा असणारे श्रोते मिळणं देखील कठीण आहे आणि केवळ श्रवण नाही तर एखाद्या कुशल आचार्यांकडे जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करून स्वतः प्रत्यक्ष त्याची अनुभूती ज्यांनी घेतली असे लोक फार दुर्मिळ आहेत। आणि कठोपनिषदातला हा जो श्लोक आहे हाच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील सांगितलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये। त्यामुळे मुळात आत्मज्ञानाच्या या प्रांतामध्ये वक्ता श्रोता आणि त्यातल्या त्यात अधिकारी वक्ता आणि अधिकारी श्रोता यांची जोडी एकत्र येणं हा फार दुर्मिळ योग आहे। ही पहिली गोष्ट। आणि 8व्या मंत्रामध्ये ते सांगतात की ज्याच्यामध्ये मुख्यतः वक्ता कसा असावा त्या संदर्भात सांगितलेलं आहे की वक्ता कनिष्ठ बुद्धीचा नसावा। कनिष्ठ बुद्धीचा म्हणजे इथे व्यावहारिक दृष्टीने कनिष्ठ नाही, कारण की एखादी व्यक्ती व्यावहारिक दृष्टीने फार बुद्धिमान असू शकते, फार कर्तबगार असू शकते। व्यवहारामध्ये आपण IQ म्हणतो, इंटेलिजन्स कोशंट, की ज्याचा IQ खूप जास्त आहे तो व्यवहारामध्ये खूप बुद्धिमान मानला जातो। तर यशस्वी आहे, प्रतिष्ठित आहे, खूप काहीतरी व्यवहारामध्ये फार मोठ्या गोष्टी तिने अचीव केलेल्या आहेत,
अशी व्यावहारिक दृष्टीने जरी व्यक्ती बुद्धिमान असेल तरी पारमार्थिक दृष्टीने ती कनिष्ठ बुद्धीची असू शकते. आणि पारमार्थिक दृष्टीने कनिष्ठ कुणाला म्हटलं आहे तर आचार्यांनी सांगितलं आहे की ज्याची प्राकृत बुद्धी आहे, प्रकृतीजन्य विषयांच्यामध्ये ज्याची बुद्धी अडकलेली आहे असा जो कोणी वक्ता, त्या वक्ता हा कनिष्ठ आहे आणि त्याच्याकडून या अध्यात्मविद्येचं श्रवण करू नये. वक्ता कसा असावा? अनन्य प्रोक्ता. अनन्य म्हणजे आत्मतत्वाशी अनन्य होऊन ज्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे, केवळ शाब्दिक ज्ञान नाही तर ज्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे, अशा वक्त्याकडून जर या आत्मविद्येचं श्रवण केलं तर गतिरत्र नास्ती. मंत्रामध्ये म्हटलेलं आहे गतिरत्र नास्ती. त्याचे 4 अर्थ आपण बघितले होते. पहिला अर्थ की अशा प्रकारच्या वक्त्याकडून आपण श्रवण केलं तर एक, मनामध्ये कुठलाही संशय राहत नाही. दुसरा अर्थ असा की संसाराची गती म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्राची जी गती आहे ती गती कुंठित होते. अज्ञानाला जरा देखील वाव राहत नाही, अज्ञानाची गती देखील कुंठित होते. आणि चौथा अर्थ आपण बघितला होता की ज्ञेय म्हणजे इतर जे काही ज्ञेय पदार्थ आहेत ते जाणून घेण्याची आपली वखवख कमी होते. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानलं गेलेलं आहे, सर्वश्रेष्ठ विद्या आहे. आणि हे एक तत्त्व जाणून घेतलं की इतर तत्त्व जाणण्याची भूक, क्रेविंग, वखवख आपली कमी होते. याचा अर्थ आत्मज्ञानी व्यक्ती काहीच न वाचता किंवा जगाची त्याला काहीच माहिती नाही असा अर्थ नाही, पण आतली वखवख कमी होते. आणि असा जर सुयोग्य वक्ता नसेल, असा जर अधिकारी वक्ता नसेल तर मग आत्म्याचं ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे, अनुभूती होणं अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे? कारण की आत्मा हे तत्त्व अतिशय सूक्ष्म आहे आणि अतर्क्य आहे, तर्काच्या पलीकडचं आहे. हा सगळा विषय आपण मागच्या सत्रामध्ये बघितला होता 8व्या मंत्रापर्यंत. आणि आता आज आपण 9व्या मंत्रापासून पुढे सुरुवात करू. 9व्या मंत्रामध्ये परत ही नचिकेताची स्तुती आणि ओव्हरऑल हा जे काही बॅकग्राऊंड सांगणं चालू आहे त्याचा आता उपसंहार इथे यमदेव करतील पुढच्या 3 श्लोकांमध्ये. 9, 10, 11 या श्लोकांमध्ये श्रेय, प्रेय, विद्या, अविद्या, अध्यात्म मार्ग आणि संसारिक मार्ग यांचं हे जे वर्णन चालू आहे हे ओव्हरऑल वर्णनाचा उपसंहार आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये होईल. आणि प्रत्यक्ष 12व्या मंत्रापासून यमदेव नचिकेताला आत्मविद्येचं कथन करायला, प्रबोधन करायला सुरुवात करतात. तर 9वा हा जो मंत्र आहे तो आपण बघूया. त्याच्यामध्ये यमदेव म्हणतात, नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय प्रेष्ठ याम त्वम आपहा सत्यधृतिर्बतासी त्वादृंग नो भूयान नचिकेत प्रष्टा. त्याचा अर्थ आहे की हे अत्यंत प्रिय नचिकेता, यमदेव म्हणतात की योग्य ज्ञानासाठी म्हणजे योग्य आत्मज्ञानासाठी शास्त्र आणि आचार्य किंवा शास्त्रामध्ये एक्सपर्ट असलेले, शास्त्रज्ञ असलेले आचार्य यांनी प्रतिपादन केलेली ही बुद्धी म्हणजे जो विचार तुला लाभला आहे तो केवळ कोरड्या तर्काच्या योगाने हा विचार प्राप्त होत नाही. नैषा तर्केण मतिरापनेया. आणि यमदेव त्याचं अजून पुढे कौतुक करतात की आहा, की तुझी धारणा, तुझी बुद्धी सत्यपूर्ण आहे, सत्याचा वेध घेणारी आहे. आणि तुझ्यासारखा विचारणारा, तुझ्यासारखे प्रश्न विचारणारा शिष्य, श्रोता आम्हाला वारंवार प्राप्त होवो असं यमदेव नचिकेताची स्तुती करतात. एक महत्त्वाचा जो याच्यामध्ये भाग आहे तो आहे नैषा तर्केण मतिरापनेय. ज्या प्रकारची बुद्धी नचिकेताला लाभलेली आहे ती केवळ तर्काने प्राप्त होत नाही. तर्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉजिक म्हणतो, इन्फरन्स म्हणतो किंवा अनुमान म्हणतो. तर्क हे जे कार्य आहे हे बुद्धीचं कार्य आहे. मग जेव्हा इथे यमदेव म्हणतात नचिकेताला की केवळ तर्काने, कोरड्या तर्काने हा आत्मा प्राप्त होत नाही, त्याचाच दुसरा अर्थ असा आहे की केवळ बुद्धीने किंवा बुद्धीने विचार करून हा आत्म्याची प्राप्ती होत नाही. आणि आत्म्याची प्राप्ती होत नाही म्हणजे काय, तर आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती होत नाही. नैषा तर्केण मतिरापनेया. जेव्हा यमदेव म्हणतात की केवळ तर्काने, केवळ बुद्धीने विचार करून याची प्राप्ती होत नाही असं यमदेव का म्हणतात याचा थोडासा विचार करू. कारण की मानवी स्तरावर मानवी बुद्धीने तर्क लावून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 2 पॉसिबिलिटीज असतात, 2 शक्यता असतात. पहिली शक्यता अशी आहे की जो तर्क आपण लढवतो तो आपल्या सोयीनुसार तर्क लढवतो.
कधीकधी तो कुतर्क असतो, म्हणजे पूर्णपणे चुकीचा असतो, आणि कधीकधी आपल्याला सोयीचं आहे त्यानुसार आपण तर्क लढवतो. व्यवहारात बऱ्याचदा असं होतं बघा की अंगठी आहे सोन्याची, कधीकधी मी काढून ठेवते आणि एका विशिष्ट जागी ठेवते नेहमी, जेव्हा नको असते तेव्हा. एकदा असं झालं की घरातले सगळे लोक गावाला गेलेले आहेत, मी अंगठी काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ती मला दिसेच ना. सगळ्यात पहिला तर्क मी काय लढवला की ज्या अर्थी घरात दुसरं कोणी नाही आणि माझी अंगठी ज्या अर्थी गायब झाली त्या अर्थी आमच्या घरात करायला येणाऱ्या बाईनी ती चोरली असली पाहिजे. ताबडतोब मी तर्क केला आणि त्या बाईने ती अंगठी चोरली असं गृहीत धरून दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत माझ्या अंगाचा तिळपापड होत होता की हिची हिंमत कशी झाली माझी अंगठी चोरण्याची. आता हा जो तर्क आहे हा की मी केवळ माझ्या सोयीने केलेला तर्क आहे. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे की ही अंगठी मीच दुसरीकडे कुठेतरी ठेवली असेल, ही शक्यता मी गृहीतसुद्धा धरली नाही, कारण की ती माझ्यासाठी गैरसोयीची आहे. ती अंगठी सापडायला 3 दिवस लागले आणि 3 दिवस त्या बाईला विचारू का नको विचारू म्हणून मी तिच्या नावाने खडे फोडले. तर मनुष्याची बुद्धी अशी आहे की स्वतःच्या सोयीने स्वतःला सुरक्षित ठेवेल अशा प्रकारे ती तर्क करते. कुतर्क करण्याची तिची शक्यता आहे, ही पहिली गोष्ट. आणि मनुष्याची जी बुद्धी आहे, मनुष्याचे जे तर्क आहेत, तर बऱ्याचदा आपण योग्य तर्क करतो, योग्य विचार करतो, पण योग्य तर्क योग्य विचार करून देखील त्याच्या अनुसार आपण वागत नाही. मनुष्याच्या बुद्धीचा हा फार मोठा दोष आहे की आपल्याला योग्य आणि अयोग्य काय ह्याच्यातला फरक कळतो. कधीकधी आपल्या संस्कारांच्यामुळे कळतो, कधीकधी तर्काने, अनुमानाने, निरीक्षणाने विचार करून कळतं की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे मनुष्याला व्यवस्थित कळतं. बहुतांश अगदी सामान्य लोकांना देखील कळतं. पण काय चांगलं आहे, काय योग्य आहे हे कळलं, बुद्धीला कळलं, तर्काला पटलं तरी मनुष्य त्याच्याप्रमाणे प्रत्यक्ष वागत नाही. नैषा तर्केण मतिरापनीय. इथे जेव्हा यमदेव सांगतात की तुला केवळ तर्काने याची प्राप्ती होणार नाही, म्हणजे यमदेवांना असं म्हणायचं आहे की तर्काने, बुद्धीने तुला कदाचित ह्याचं शाब्दिक ज्ञान होईल, पण प्रत्यक्ष अनुभूती येणार नाही. व्यवहारामध्ये बघा आपल्याला कळतं, जंक फूड खाऊ नये आपल्याला कळतं एका प्रमाणापेक्षा जास्त. खोकला झालाय, आईस्क्रीम खाऊ नये आपल्याला कळतं. रात्री जागरण करू नये आपल्याला कळतं. सकाळी लवकर उठावं, काहीतरी ध्यानधारणा करावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. पण कळून देखील त्या वळत नाही, आपण त्याच्याप्रमाणे प्रत्यक्ष वागत नाही, कारण की आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी केवळ वैचारिक स्तरावर, म्हणजे अगदी सुपरफिशियल उथळ स्तरावर विचार करते, उथळ स्तरावर तर्क लावते, तर्क लढवते. पण त्याचं जे साधनेमध्ये किंवा अनुभूतीमध्ये रूपांतर होण्यासाठी, प्रत्यक्ष तसा व्यवहार करण्यासाठी जे बुद्धीमध्ये संस्कार लागतात, जे बीजं लागतात, ते आपल्या बुद्धीमध्ये आपण स्वतःच्या बुद्धीने तर्काने रोवू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती उपयोग काय की स्वतःच्या बुद्धीने या परमार्थात वाटचाल करण्यापेक्षा जे संत आहेत, जे महात्मे आहेत, जे अनन्य प्रोक्त, आपण मागच्या मंत्रामध्ये बघितलं होतं की आपल्या बुद्धीवर आणि आपल्या तर्कावर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्यांनी प्रत्यक्ष या तत्वाची अनुभूती घेतली आहे त्यांच्यावरती जर आपण विश्वास ठेवला, त्यांच्यावरती जर आपण श्रद्धा ठेवली, आणि आपण महाराष्ट्रात असल्यामुळे असे अनेक संत, महात्मे, सद्गुरू आपल्या वाट्याला आलेले आहेत. महाभारतामध्येच 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक दुर्योधनाने म्हटलं होतं की जानामि धर्मम न च मे प्रवृत्तीम आणि जानामि अधर्मम न च मे निवृत्तीम. की धर्म म्हणजे काय मला कळतं तरी मी तसा वागत नाही, अधर्म म्हणजे काय हे मला कळतं तरी अधर्माचा व्यवहार न करण्यापासून न करावा असं मला वाटत नाही, मी अधर्माकडेच प्रवृत्त होतो, अधर्मातून माझी निवृत्ती होत नाही. दुर्योधनाला हे कळत होतं तरी तो स्वतःमध्ये बदल करू शकत नव्हता. आणि मग स्वतःमध्ये बदल करायचे असतील तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. महाभारतामध्ये अजून एक दुसरी कथा येते की यक्ष प्रश्न नावाचं प्रकरण आहे, महाभारतातलं प्रसिद्ध प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये सगळे पांडव आणि धर्मराज वनामध्ये गेलेले आहेत. आणि गोष्ट प्रसिद्ध आहे, गोष्ट सांगण्याची इथे आवश्यकता नाही. सगळे पांडव पाणी घेण्यासाठी म्हणून एका तळ्याच्या काठी जातात आणि तिथे एक यक्ष उभा असतो एका बगळ्याच्या रूपाने, आणि तो प्रश्न विचारतो. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे कोणीच उत्तरं देत नाही, त्यांचा मृत्यू होतो. आणि शेवटी युधिष्ठिर जातो
युधिष्ठिरामध्ये आणि त्या यक्षामध्ये जो संवाद आहे तो यक्षप्रश्न नावाने प्रसिद्ध आहे. त्या प्रश्नांच्यामध्ये एक प्रश्न आहे, कहा पंथ हा, म्हणजे कोणत्या पंथ सगळ्यात श्रेष्ठ आहे, कोणत्या पंथाने आपण वाटचाल करावी. त्याच्यावर युधिष्ठिराने जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय छान उत्तर आहे की महाजनो ये न गत स पंथ हा. महाजन म्हणजे जे अनुभवी व्यक्ती आहेत. आणि युधिष्ठिराने दिलेला तो मोठा श्लोक आहे की श्रुतींच्या बाबतीत अनेक मतमतांतरं आहेत, भेद आहेत. ऋषीमुनी किंवा जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यामध्ये देखील मतभेद आहेत. म्हणजे जे केवळ थेरॉटिकल अभ्यास करतात त्यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत या मार्गामध्ये. मग सामान्य माणसाला जर प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर ज्यांनी या आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांचं आपण बोट पकडावं आणि त्यांच्या मागे जावं. आपले हे जे संत आहेत हे सगळ्या संतांनी, महात्म्यांनी, सद्गुरूंनी या तत्वाची अनुभूती घेतली, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की ते अत्यंत निस्वार्थी आहेत, निष्काम आहेत. त्यांची आपल्याकडून काडी मात्रही अपेक्षा नाही. त्यांची केवळ एकच इच्छा आहे की या जनसामान्यांचं हित व्हावं. आज हे सगळे लोक या संसाराच्या प्रेयाच्या दलदलीमध्ये अडकून पडलेले आहेत. त्याच्यातून त्यांनी बाहेर निघावं आणि थोडा तरी शाश्वत सुखाचा विचार करावा अशी त्यांची अगदी प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक कळकळ असते. संत आपले जेव्हा प्रार्थना करतात देवाच्या समोर तेव्हा कशी प्रार्थना करतात की कल्याण करी रामराया. कोणाचं कल्याण करी? माझं आणि माझ्या परिवाराचं कर असं समर्थ नाही म्हणाले, तर जनहित विवरे. सगळ्या जनांचं जे हित आहे त्या सगळ्या जनांचं तू कल्याण कर. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली ती कशी केली की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं नाही की फक्त आळंदीतल्या किंवा फक्त महाराष्ट्रातल्या, असं नाही, तर भारत देश आणि संपूर्ण जगातले जेवढे काही लोक आहेत आणि केवळ मनुष्य नाही तर भूत प्राणीमात्र जन्माला आलेल्या सगळ्यांचं एकमेकांपाशी मैत्र जडावं अशी वैश्विक कल्याणाची इच्छा करणारे, प्रार्थना करणारे आणि त्याच्यासाठी मेहनत करणारे, प्रयत्न करणारे आपले सगळे संत आहेत. त्यामुळे महाजनो येन गतः, ते ज्या पंथाने गेले, ते ज्या मार्गाने गेले त्यांनी जर मी गेले तर माझं देखील कल्याण होण्याची शक्यता आहे. म्हणून स्वतःच्या बुद्धीने परमार्थ न करता संत ज्या पद्धतीने सांगतात, सद्गुरू, सत्पुरुष आणि सगळे जे काही अनुभवी वक्ते, अनुभवी आचार्य या पंथामध्ये आहेत त्यांचं बोट धरून आपण चाललो तर या आत्म्याची अनुभूती होण्याची शक्यता आहे. यमदेव म्हणतात पुढे, नचिकेताला म्हणतात, याम त्वम आपहा सत्यधृतीर बतासी. नचिकेताचं कौतुक चालू आहे की ते म्हणतात की तुझी ही जी धृती आहे, धृती शब्दाचा अर्थ आहे की स्थैर्य किंवा धैर्य किंवा निश्चयात्मक बुद्धी. तुझी ही जी बुद्धी आहे ती किंवा बुद्धीची जी धारण करण्याची शक्ती आहे, एखादं जे ज्ञान मिळालं ते ग्रहण करण्याची शक्ती असते बुद्धीकडे, म्हणजे समजून घेण्याची शक्ती असते. आणि नुसतं समजून घेतलं असं नाही तर जे समजलं आहे ते धारण केलं, ते लक्षात ठेवलं, ते पकडून ठेवलं. नचिकेताची ही जी बुद्धी आहे, धृती आहे, धारण करण्याची शक्ती आहे, ती सत्यपूर्ण आहे. सत्यधृतीर बतासी म्हणजे खरोखर त्या बुद्धीला केवळ सत्याचा शोध आहे, सत्याचा वेध घ्यायचा आहे, सत्याचा बोध करून घ्यायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जाण्यासाठी, दुसरी कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ती बुद्धी उत्सुक नाही. तिला केवळ सत्य हवं आहे आणि इतर सगळ्या गोष्टींचा त्या बुद्धीने विचारपूर्वक त्याग केलेला आहे. विचारपूर्वक इतर मोहांना, टेम्पटेशन्सला ती बुद्धी नाही म्हणालेली आहे. आणि अशी ही जी ती बुद्धी आहे ही अत्यंत प्रशंसनीय आहे. आहा म्हणजे यमदेवांच्या तोंडातून हे उद्गार निघतात की अशी ही जी तुझी बुद्धी आहे. आणि आचार्यांनी जेव्हा याच्यावर भाष्य केलं या श्लोकावरती, या मंत्रावरती, तेव्हा आचार्यांनी असं लिहिलं होतं की नचिकेता तुला ही बुद्धी कशी मिळाली, तर आचार्य म्हणतात की मद्वर प्रदानेनं. यमदेव म्हणतात की माझी कृपा, माझ्या प्रसादाने तुला ही बुद्धी प्राप्त झालेली आहे. बघा गुरु शिष्यांचं नातं कसं आहे की अधिकारी शिष्य आहे. नचिकेतामध्ये हे जे सगळे संस्कार आहेत, शमादिषटक संपत्ती आहे, साधन चतुष्टय आहे, तीव्र वैराग्य आहे, तीव्र मोक्षाची इच्छा आहे, या सगळ्या गोष्टी बीजरूपाने, संस्काररूपाने नचिकेतामध्ये आहेत. पण नुसतं हे जे बीज आहे ते यमदेव ओळखतात,
त्याला खतपाणी घालण्याचं काम करतात आणि ती बुद्धी ॲक्टिवेट करून यमदेव म्हणतात की तुला ही जी बुद्धी मिळालेली आहे ही तुला माझ्या प्रसादाने माझ्या वराने प्राप्त झालेली आहे, माझ्या कृपेने प्राप्त झालेली आहे. तर अशा प्रकारे जेव्हा यमदेव म्हणतात, आता हे जे यमदेवांचं म्हणणं आहे हे प्रत्यक्ष मंत्रामध्ये नाही, हे आचार्यांच्या भाष्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे. तर याच्यावरून एक आपण विचार करू शकतो की आपण जेव्हा सद्गुरूंच्याकडे जातो, त्या सद्गुरूंच्याकडे गेल्यावर कशा प्रकारची सद्गुरूंची कृपा होणं आपल्याला अपेक्षित असावं. आपल्याला अशी अपेक्षा असते की मी गेल्यावर त्यांची थोडीफार सेवा करेल, मला जमेल तशी, मला जी सोयीची आहे, मला जेवढा वेळ आहे, जेवढी माझ्यामध्ये एनर्जी आहे त्याच्या अनुसार मी थोडीफार काहीतरी सेवा करेन आणि मग सद्गुरूंनी एक हात ठेवावा आणि असा एक काहीतरी चमत्कार होऊन अचानक प्रकाश माझ्या डोक्यामध्ये पडावा आणि सगळं काही मला कळावं, असं एक थोडंसं आपली अपेक्षा असते. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा काहीतरी फार कमी तयारीसह जातो आणि फार कमी तयारीसह जाऊन खूप मोठ्या गोष्टी चमत्काराने आपल्या सद्गुरूंकडून अपेक्षा करतो, तेव्हा परमार्थाच्या प्रांतामध्ये फार गोंधळ निर्माण होतात. फार सगळे वेगवेगळे जे आपण प्रकार वाचतो न्यूजपेपर्समध्ये ते असे प्रकार निर्माण होतात. त्याचं केवळ एकच कारण आहे की शिष्य म्हणजे आपण पूर्ण तयारीचे नसतो. आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या सद्गुरूंकडून अवास्तव आणि चुकीच्या अपेक्षा करतो. इथे जसं यमराजांनी नचिकेताला ती बुद्धी प्रदान केली, विवेकयुक्त बुद्धी, वैराग्ययुक्त बुद्धी, मोक्षेच्छा असणारी बुद्धी, जे हे बीजरूपात होतं ते सगळं अजून ॲक्टिवेट करून दिलं. अशी बुद्धी सद्गुरूंनी आम्हाला द्यावी अशी आपली अपेक्षा असावी. अपेक्षा असलीच तर ती अशी असावी की ह्या परमार्थाचा अभ्यास आपल्याला करता यावा, आपलं चित्त शुद्ध व्हावं, आपलं चित्त शांत व्हावं, प्रापंचिक भोगांची त्याला पुरेशी आवश्यक तेवढी विरक्ती यावी आणि मोक्षाची इच्छा निर्माण व्हावी. या गोष्टी सद्गुरू कृपेने होतात, सद्गुरू कृपेने वाढीस लागतात. म्हणून या संपूर्ण प्रांतामध्ये सद्गुरूंचं महत्त्व अपार आहे. कसे सद्गुरू असावेत? अनन्यप्रोक्ता, जे सांगितलं होतं तसे अनन्यत्वाने ज्यांनी आत्माचा अनुभव घेतलेला आहे असे सद्गुरू असावे. आणि अशा सद्गुरूंना जेव्हा अधिकारी शिष्य मिळतो तेव्हा यमराज काय उद्गार काढतात की त्वादृंग म्हणजे तुझ्यासारखा, भूयान नचिकेत प्रष्टा, तुझ्यासारखे प्रश्न विचारणारा आम्हाला अजून कोणीही मिळालेला नाही, कोणीही लाभलेला नाही. यमराज खुश झालेले आहेत नचिकेतावर की तुझ्यासारखा प्रश्न विचारणारा मला वारंवार मिळव. याचा अर्थ काय की इतर जे लोक येतात प्रश्न विचारायला ते तुझ्यासारखे प्रश्न कोणीही विचारत नाही. माझ्या समोर झालेला किस्सा आहे की आमचे जे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांना फोन करून लोकांनी विचारलं होतं की एका कुठल्या तरी परिवाराची बदली झाली होती एका गावाहून दुसऱ्या गावाला. त्यांनी फोन करून विचारलं की आम्ही अमुक अमुक गावाला बदली होऊन गेलो आहे, आमचा मुलगा जो आता पहिलीत आहे त्याला या नवीन गावामध्ये आम्ही कोणत्या शाळेत घालू, असा प्रश्न सद्गुरूंना फोन करून विचारला आहे. आमच्याकडे अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे, तर या गावामध्ये आम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये आमच्या या पेशंटला ॲडमिट करू. अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंकडे जाऊन विचारतो तेव्हा हा शिष्य परत यावा आणि ह्यांनी प्रश्न विचारावेत असं त्या सद्गुरूंना अजिबात वाटत नाही. पण नचिकेतासारखा जेव्हा शिष्य जातो आणि नचिकेतासारखे प्रश्न विचारतो तेव्हा तसा शिष्य आम्हाला वारंवार मिळावा असं सद्गुरू स्वतः म्हणतात. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की आम्ही केशर कस्तुरीचं दुकान उघडून बसलो आहे आणि मागायला येणारे आम्हाला फक्त मीठ मोहरी मागतात. म्हणजे मुलाची शाळा आणि हॉस्पिटल एवढेच प्रश्न विचारतात, शाश्वत कल्याणाचे प्रश्न कोणीही विचारत नाही. नचिकेता तू ते विचारले म्हणून तू अतिशय श्रेष्ठ आहे असं यमदेव त्याची स्तुती करतात 9व्या मंत्रामध्ये. आणि 10व्या मंत्रामध्ये 10व्या आणि 11व्या मंत्रामध्ये साधारण एकच विषय आहे, आपण तो थोडक्यात बघू आणि मग पुढे जाऊ. 10व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात नचिकेताला, जानाम्यहं शेवधिरित्य नित्यं नहि अध्रुवैः प्राप्यते ध्रुवं ततो मया नाचिकेत चित अग्निः अनित्यैः द्रव्यैः प्राप्तवानस्मि नित्यं. यमदेव नचिकेताला सांगतायत की मला ठाऊक आहे, मला कल्पना आहे की कर्माची फलरूप संपत्ती अनित्य आहे आणि अनित्य साधनाने
नित्य तत्वाची प्राप्ती कधीही होत नाही. असं होतं आणि हे मला ठाऊक होतं, माहिती होतं, तरी मी देखील अनित्य अशा नाचिकेताग्नीचे साधन केले आणि असं केल्यामुळे मला यमदेवाचे पद मिळाले. प्रत्यक्ष मंत्रामध्ये प्राप्त वानस्मी नित्यम म्हणाले. तर यमदेवांचा अर्थ आहे की मला हे जे यमदेवाचे पद मिळालं, हे नित्य पद मिळालं, हे नित्य फळ मिळालं. पण इथे जे नित्य म्हटलेलं आहे त्याचा अर्थ करताना टीकाकारांनी 2 प्रकारे केलेला आहे की अनित्य साधन केलं पण त्याच्यातून हे जे नित्य पद मिळालं हे खरं खरं नित्य नाही, तर हे सापेक्ष नित्य पद आहे. सापेक्ष नित्य म्हणजे काय आपण आता बघू. परंतु यमदेवाचे पद हे सापेक्षत्वाने नित्य आहे, खरं खरं ॲब्सोल्युटली नित्य नाही. असं हे पद मला मिळालं असा एका टीकाकाराने अर्थ केलेला आहे. आणि काही टीकांच्यामध्ये अर्थ असा केलेला आहे की यमदेवानी हा जो नाचिकेताग्नी होता हा यज्ञ केला, पण हा पूर्णपणे निष्काम बुद्धीने केल्यामुळे त्यांना नित्य अशा आत्मपदाची प्राप्ती झाली, अनित्य अशा यमपदाची प्राप्ती झाली किंवा नित्य अशा आत्मपदाची प्राप्ती झाली. हे दोन्ही अर्थ टीकाकारांनी केलेले आहेत. दोन्हीपैकी आपण दोन्ही अर्थ घेऊन याचा अभ्यास करू शकतो. याच्यामधला जो मूळ मुद्दा आहे, मूळ धागा आहे, तो आहे नही अध्रुवैही प्राप्यतेही ध्रुवंतत. पण तो मुख्य धागा बघण्याच्या आधी याच्या जे काय बॅकग्राऊंड आहे मंत्राचं ते थोडंसं समजावून घेऊ. की यमदेव नचिकेताला सांगतायत, एक प्रकारे यमदेवाने असं नाही म्हटलं नचिकेताला की तू श्रेष्ठ आहेस. यमदेव सांगतायत की मी जेव्हा तुझ्यासारखा होतो, म्हणजे मी जेव्हा शिष्याच्या भूमिकेत होतो, मी जेव्हा साधकाच्या भूमिकेत होतो, तेव्हा तुझ्या एवढा विवेक आणि तुझ्या एवढं वैराग्य माझं विकसित झालेलं नव्हतं. कधी काळी मी देखील या मृत्यूलोकावरती एक मनुष्य होतो, एक माणूस होतो. मी देखील या वैदिक कर्मांचं अनुष्ठान केलं, चांगल्या पद्धतीने केलं. आणि हे जे वैदिक कर्म आहे, कुठलं वैदिक कर्म की जे यमदेवानी नचिकेताला दुसऱ्या मंत्रामध्ये शिकवलं. नाचिकेताग्नी त्याचं नाव दिलं. नाचिकेताग्नी नाव हे नंतर आलं. जेव्हा केव्हा यमदेवानी हे अनुष्ठान केलं असेल तेव्हा त्याचं नाचिकेताग्नी नाव नव्हतं. परंतु ते वैदिक कर्म केलं, अपेक्षा ठेवून केलं. कर्म करताना यमदेवाला माहिती होतं की हे कर्म अनित्य आहे, याच्याने मिळणारं फळ देखील अनित्य आहे. जे काही स्वर्गलोक, ब्रह्मलोक, यमलोक, जो कुठली प्राप्ती होईल ती कायम टिकणारी नाही. बघा, यमपद हे जे आहे, यमदेव हे जे आहेत ते यमाचं जे आहे ते एक पद आहे, इंद्राचं आहे ते पद आहे, कुबेराचं आहे ते पद आहे. अशी आपल्याकडे पूर्वी वैदिक काळामध्ये धारणा होती की विशिष्ट पद्धतीने जीवन आपलं जगलं, विशिष्ट वैदिक कर्म केले, उपासना केले आणि ती पुण्याई फार वाढली आपली, तर त्या पदाची प्राप्ती होत असे. जसं आपलं भारत आहे, भारतामध्ये पंतप्रधान हे एक पद आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री पद आहे, अर्थमंत्री पद आहे. या पदावरती पद तेच आहे, परंतु वेगवेगळी माणसं आपल्या कर्मानुसार आणि आपल्या कर्तृत्वानुसार त्या पदाची प्राप्ती करतात. काही काळ त्या पदावर राहतात आणि मग त्या पदावरून त्यांची निवृत्ती होते. तसंच जेव्हा यमदेव नचिकेताला उपदेश करतायत, ते म्हणतायत की मी जेव्हा तुझ्यासारखा साधक होतो तेव्हा मला माहिती असून देखील मी या अग्नीचं चयन केलं, अपेक्षा ठेवून चयन केलं, म्हणून मला या यमपदाची प्राप्ती झाली. कशी प्राप्ती झाली? प्राप्त वानस्मी नित्यम. आता जेव्हा यमदेव म्हणतात की मला या नित्य यमपदाची प्राप्ती झाली, तेव्हा ते नित्य यमपद हे सापेक्षत्वाने नित्य आहे. कुठल्या सापेक्षत्वाने? की मृत्यूलोकामध्ये जे काही भोग आपल्या वाटायला येतात ते 5-50 वर्ष वाटायला येतात, मे बी 100 वर्ष वाटायला येत असतील. परंतु जो आपण वरच्या लोकामध्ये जातो आणि वरच्या लोकामध्ये जे भोग प्राप्त होतात ते कैक हजार वर्ष वाटायला येतात आणि कैक हजार वर्ष त्या पदावर त्या व्यक्तीला राहता येतं. म्हणून सापेक्षत्वाने, मृत्यूलोकाच्या सापेक्षत्वाने ते भोग नित्य असतात. खरं ते नित्य असतात का? खरं ते नित्य नसतात. बघा, आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मी एका बँकेमध्ये किंवा मी एका IT कंपनीमध्ये नोकरी करते आणि सुरुवातीला मी टेम्पररी माझं काम होतं, वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट होता. जेव्हा टेम्पररी नोकरी होती तेव्हा मी लोकांना सांगायची की ही टेम्पररी आहे. पण आता मी 2 वर्ष टेम्पररी म्हणून काम केल्यावर आता मी त्या कंपनीमध्ये, आता मी त्या बँकेमध्ये परमनंट झाले. परमनंट झाले जेव्हा आपण म्हणतो त्या बँकेमध्ये किंवा कंपनीमध्ये, खरंच आपण परमनंट झालो असतो का?
अमेरिकेमध्ये आत्ताच 3 बँका बुडालेल्या आहेत. सिल्व्हरगेट बँक, सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक. 3 बँका पूर्णपणे बँकरप्ट झालेल्या आहेत. कोविडचा असा काळ होता की त्याच्यामध्ये हजारो बिझनेसेस, हजारो व्यवसाय बँकरप्ट झाले, बंद पडले. आज अशा कितीतरी IT कंपनीज आहेत. आपण बातम्या वाचत असू की 2023 हे वर्ष सुरू झालं तेव्हापासून कितीतरी कंपनीजनी हजारो लोकांना ले ऑफ केलेलं आहे. ज्या लोकांना ले ऑफ केलं, नोकरीवरून काढून टाकलं, त्यांची परमनंट नोकरी नव्हती का? 15-15, 20-20, 25-25 वर्ष त्या कंपनीत राहून अत्यंत 16-18 तास काम करून परमनंट जॉब हातात असून देखील त्या नोकरीवरून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. कारण की मुळात ती कंपनीच शाश्वत नाही आहे, ती बँकच शाश्वत नाही आहे. ती कंपनी, बँक जर कायम टिकणारी नसेल तर ती कुठल्याही माणसाला कायमस्वरूपी टिकणारा परमनंट जॉब कसा देऊ शकेल? त्यामुळे हे रिलेटिव्हिटीच्या स्केलनी, सापेक्षतेच्या मात्रेने जेव्हा आपण बघतो तेव्हा सापेक्षतेने परमनंट आहे हे ठीक आहे, पण खरी खरी ती परमनन्सी नाही. अगदी तसंच इथे यमदेवाचं हे जे यमपद आहे हे खरं खरं नित्य नाही, कायम टिकणारं नाही. परंतु यमदेव म्हणतात की मी तेव्हा तुझ्या इतका विवेक माझ्याकडे नव्हता, तुझ्या इतकं वैराग्य माझ्याकडे नव्हतं, म्हणून मी ते यमपद चूज केलं. आणि यमदेव जो सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत या श्रुतीमध्ये सांगतायत तो या चरणामध्ये आलेला आहे की नहि अध्रुवैहि प्राप्यतेहि ध्रुवंतत. ध्रुव शब्दाचा अर्थ आहे नित्य, शाश्वत आणि कायम टिकणारं. यमदेव म्हणतात की अध्रुवैहि, कुठलंही साधन, कुठलंही कर्म जे मुळात अनित्य आहे, स्वभावाने आणि स्वरूपाने जे कर्म अनित्य आहे, ते कर्म करून नित्य किंवा शाश्वत अशा तत्वाची प्राप्ती तुम्हाला कधीही होणार नाही. व्यवहारामध्ये, लौकिकामध्ये, संसारामध्ये आपण जी काही कर्म करतो ती सगळी कर्म अनित्य आहेत आणि अशाश्वत आहेत. आणि आपलं काय होतं बघा, कर्म अशाश्वत आहे, कर्म करणारा कर्ता अशाश्वत आहे, त्या कर्माने जे फळ मिळतं ते देखील अशाश्वत आहे, त्या कर्मासाठी जी सामग्री वापरतो ती देखील अशाश्वत आहे, आणि ज्या परिस्थितीमध्ये कर्म करतो, ज्या परिस्थितीमध्ये फळ मिळतं ती परिस्थिती देखील कायम टिकणारी नाही. हा जो सगळा प्रांत आहे आपला, हा सगळा प्रांत अनित्याचा आहे. आणि हे खूप वर्ष गेले आपण कर्म करतोय, तरी खूप वर्ष गेले हे कर्म करूनही आपल्याला क्लिक होत नाही. आपल्याला कळत नाही की आपण इतकं जे काही स्वतःला व्यस्त करून घेतलेलं आहे, अडकवून घेतलेलं आहे, गुंतवून घेतलेलं आहे या पसाऱ्यामध्ये, कर्माच्या आणि कर्मभोगाच्या, हा जो सगळा पसारा हा अत्यंत अशाश्वत आहे हे आपल्याला क्लिक होत नाही खूप वर्ष, आणि आपण त्याच्यामध्ये अडकून पडतो. व्यवसायामध्ये 2-3 उदाहरणं बघू की आपण आपल्या व्यवहारात बघू की एक 10-20 वर्षांपूर्वी टेक्नॉलॉजीज होत्या. आपण टेप रेकॉर्डर होता, बरेच जे लोक इथे वयस्कर आहेत त्यांना माहिती असेल की आपण ऑडिओ कॅसेट्सवरती ऐकायचो प्रवचनं अथवा गाणी अथवा भजन. आणि खूप जुना एक टेप रेकॉर्डर आमच्याकडे होता, ऑडिओ कॅसेट्स होत्या, आणि त्या टेप रेकॉर्डरमध्ये चालत नव्हत्या. म्हणून एक मागच्या वर्षी आम्ही तो घेऊन इथल्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये गेलो की बाबा हा मला दुरुस्त करून दे. तो म्हणे आम्ही आता हा दुरुस्त देखील करत नाही किंवा दुरुस्त करणारी लोक देखील आमच्याकडे उपलब्ध नाही. कॅसेट्स, CD, DVD, झेरॉक्सचे मशीन तरी अजून आहेत, पण STD PCOचे बूथ असतील, लोकांना आठवत असेल की आपण STDच्या बूथमध्ये जाऊन कॉल करायचो. या सगळ्या गोष्टी, ही सगळ्या कर्म, या सगळ्या टेक्नॉलॉजीज ज्यांनी निर्माण केला ते लोक, ते टेक्नॉलॉजीज, त्याच्यानी मिळणारं फळ, उपयोग, परिस्थिती, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे कालबाह्य झाल्या, काळाच्या पडद्यात नष्ट झाल्या. मग ज्यांनी आपलं उभं आयुष्य केवळ त्या एका कर्मासाठी वेचलं, STD PCOचा बूथ ज्यांनी शोधून काढला, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त त्याच एका गोष्टीमध्ये गुंतवलं, त्यांच्या आयुष्याच्या शेवटी याचा त्यांना स्वतःला कितपत उपयोग झाला. आता बघा, हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्याला केअरफुली करायला हवं, कारण की हे स्टेटमेंट आपण व्यवस्थित याचं स्पिरिट समजावून नाही घेतलं तर मग आपण व्यवहारातलं, व्यवसायातलं कुठलंच काम करणार नाही आणि 24 तास उपनिषद हातात घेऊन बसू. हे इथे अपेक्षित नाही आहे. भगवद्गीता जेव्हा आपण शिकतोय दुसरीकडे, तेव्हा या ज्ञानाच्या बरोबर कर्मयोग देखील सांगितलं आहे. यमदेव देखील पुढे सांगतील. इथे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की केवळ ते जे कर्म आहे व्यवसायाचं, संसाराचं,
ते आपलं सर्वस्व नसावं. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंचासाठी, समाजासाठी, व्यवसायासाठी अवश्य काम करावं. ते चांगलं काम करावं, उत्कृष्ट काम करावं. परंतु सगळं आपलं जीवन त्याच्याभोवती गुंडाळलेलं, त्याच्याभोवती गुंतवलेलं नसावं. तर त्याच्याबरोबर हा जो परमार्थाचा विचार आहे, अध्यात्माचा विचार आहे, तो तेवढाच आपण मनःपूर्वक केला पाहिजे. केवळ व्यवसायातल्या गोष्टी अशाश्वत अनित्य आहे असं नाही, तर परमार्थामध्ये देखील आपल्या अनेक सगळ्या गोष्टी आहेत. चमत्कारासारखी गोष्ट आहे की जी अत्यंत अनित्य आहे, अत्यंत अशाश्वत आहे. की पूर्वीच्या काळी समर्थांच्या चरित्रामध्ये आपण बघितलं तर भोळारामाची कथा आहे. की भोळाराम जो होता समर्थांचा अतिशय भोळा शिष्य होता आणि समर्थांना कफ होता खूप, म्हणून भोळाराम विडा चावून त्यांना द्यायचा, भोळाराम विडा कुटून त्यांना द्यायचा. आणि समर्थांची सेवा या शिष्याला करायला मिळते म्हणून बाकीच्या शिष्यांचा खूप जळफळाट झाला. तर त्यांनी एक दिवस तो खलबत्ता लपवून ठेवला आणि समर्थांना विडा हवाय म्हणून भोळारामाने तो विडा चावून चावून त्यांना आपल्या तोंडातला विडा काढून दिला. आता समर्थांना काय माहिती नव्हतं का, पण ते म्हणाले की अरे आजचा विडा खूप छान आहे, तू आता असाच मला विडा रोज करून देत जा. आणि मग रोज तो विडा आपल्या तोंडाने चावून समर्थांना देत असे. पुढे अशी कथा येते की शिवाजी महाराज येतात, ते शिष्य त्याची कंप्लेंट करतात आणि मग तो भोळाराम जो आहे तो समर्थ म्हणतात एक दिवस की तू खलबत्त्याच्या सकट मला तो विडा दे. आणि भोळाराम आपलं स्वतःचं शिर कापतो विडा चावून आणि शिरासकट तो विडा त्यांना अर्पण करायला शिवाजी महाराजांना सांगतो. आणि मग ते जे शिर धडापासून वेगळं झालेलं आहे ते समर्थांच्याकडे जातं. समर्थ त्याची भक्ती बघतात आणि मग परत ते शिर त्या धडावरती ठेवून ते जोडून देतात. काय चमत्कार आहे की मृत व्यक्तीला जिवंत केलं. अशा प्रकारचे जेव्हा आपण या प्रांतामध्ये चमत्कार बघतो तेव्हा आपण फार भारावून जातो की केवढी मोठी सिद्धी आहे, केवढं मोठं सामर्थ्य आहे. आणि आपला जो काही वेळ आहे अभ्यासाचा तो अशा काहीतरी चमत्काराच्या मागे किंवा अशा काहीतरी सिद्धीच्या मागे जातो. आमचे सद्गुरू आहेत डॉक्टर काका, त्यांनी असे प्रश्न आमच्यासमोर उपस्थित केले होते की बघा, ज्या समर्थांनी हा चमत्कार केला ते समर्थ आज देहरूपाने आपल्यामध्ये नाही. ज्या भोळारामाला त्यांनी जिवंत केलं तो देखील आज देहरूपाने आपल्यामध्ये उपलब्ध नाही. ज्या इतर शिष्यांच्या समोर किंवा शिवाजी महाराजांच्या समोर हा प्रसंग घडला ते शिष्य अथवा शिवाजी महाराज ते साक्षी यांच्यापैकी कोणीही आज आपल्यामध्ये समाजामध्ये इथे उपस्थित नाही. मग मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा चमत्कार सुद्धा जर नित्य नाही, तो सुद्धा जर कायम टिकणारा नाही, तर अशा चमत्कारांच्या आणि अशा सिद्धींच्या मागे आपण किती लागायचं आणि लागून त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही उपयोग होणार आहे का. त्यामुळे जो सुज्ञ साधक आहे, सुज्ञ विचारवंत शिष्य आहे, श्रोता आहे, त्याने अशा प्रकारे व्यवसायात, व्यवहारात, प्रपंचात किंवा परमार्थाच्या या धार्मिक क्षेत्रामध्ये देखील अनित्य गोष्टींच्या मागे कधीही लागू नये. नहि अध्रुवैहि प्राप्यतेहि ध्रुवंतत. कर्म करावं, कर्म अवश्य करावं, परंतु कर्माचा उपयोग हा केवळ चित्तशुद्धीसाठी आहे. वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्मकोटिभिः असं आचार्यांनी म्हटलेलं आहे की ब्रह्मवस्तूची जी सिद्धी आहे ती केवळ विचाराने होते, शास्त्रशुद्ध विचार केल्याने होते. शास्त्रशुद्ध विचार कसा करावा, आत्म्याच्या अनुभूतीसाठी साधना कशी करावी, या सगळ्या गोष्टी आपले सद्गुरू संत आपल्याला शिकवतात. त्यांच्याकडून ते शिकून घ्यावं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष तशी साधना करावी. त्यामुळे यमदेव म्हणतात की अशा अनित्य कर्माच्या आणि अनित्य उपासनेच्या मागे लागू नये. ज्या साधनेने आपल्याला प्रत्यक्ष आत्मानुभूती येणार आहे त्या साधनेचा तेवढा उपयोग करावा, ती आत्म्याची अनुभूती करून घ्यावी. ती करून घेतली की साध्य होता साधनाचा ठाव नाही. कुठलंही साधन नित्य नाही आणि ते साधन गळून पडतं. कधी गळून पडतं? प्रत्यक्ष अनुभूती आली की त्याच्यानंतर ते साधन गळून पडतं. यमदेवांचं हे एक प्रकारे कन्फेशन आहे की मी तुझ्या मनाने तुझ्यासारखा असताना साधकावस्थेत मी कनिष्ठ होतो, पण नचिकेता तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस, कारण की हे जे सगळे भोग आहेत ते तू अत्यंत धीराने त्याचा त्याग केलेला आहे. पुढच्या 11व्या मंत्रामध्ये हा विषय येतो, आपण थोडासा तो आधी घेऊ. पण यमदेव म्हणतात की इहलोकातले आणि परलोकातले हे जे सगळे भोग आहेत त्यांना तू विचारपूर्वक
धैर्याने आणि निग्रहाने तू त्यांना टाळलं, त्यांचा मोह तू टाळला. जो मोह मी सुद्धा टाळू शकलो नाही तो मोह तू टाळला. म्हणजे तू खरंच किती कौतुकास्पद आहे, तुझं किती मी कौतुक करू असे यमदेव म्हणतात. आणि यमदेवांचा हा मंत्र बघितला की एक पॅटर्न आपल्या लक्षात येईल परमार्थामधला. परमार्थामध्ये जी अधिकृत गुरु शिष्यांची जोडी असते तिथे कुठेही एकमेकांच्यामध्ये स्पर्धा नसते आणि एकमेकांच्यामध्ये द्वेष, तुलना किंवा मत्सर नसतो. मा विद्विषावहे, आपण जो सुरुवातीला बघितला आहे मंत्र, त्या मंत्रामध्ये मा विद्विषावहेचा अर्थ काय आहे की या प्रांतामध्ये गुरु शिष्यांच्या जोडीमध्ये अथवा शिष्य आणि त्याचे जे इतर गुरुबंधू आहेत किंवा आपले गुरु आणि इतर गुरु आहे त्यांच्यामध्ये आपण आपल्या स्तरावर कधीही तुलना करू नये श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची. आपल्याला ज्याच्याकडून जे जमेल ते शिकावं, जे जमेल ते घ्यावं, पण लोकांची तुलना करणं, त्यांच्यामध्ये कमी जास्त बघणं, याला हे जमतं, याला हे जमत नाही, याला हे येतं, याला हे येत नाही, अशा प्रकारची तुलना, मत्सर, द्वेष नसावा. आत्मपद हे जे आहे, ब्रह्मपद हे जे आहे, ह्या ब्रह्मपदाचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यावरती एका वेळेस कोट्यावधी लोक जरी जाऊन बसले, म्हणजे कोट्यावधी लोकांनी जरी मी आत्मा हे अशी अनुभूती घेतली तरी त्या आत्मपदामध्ये तेवढा स्कोप आहे की तो सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेईल. पंतप्रधान पद जसं एकच आहे आणि भारताच्या 125 कोटी लोकांपैकी एकच व्यक्ती पंतप्रधान बनू शकते, तसं 125 कोटी लोकांच्यापैकी एकालाच आत्म्याची अनुभूती येऊ शकते असा नियम नाही. सगळेजण या पदापर्यंत जाऊ शकतात. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे, मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. आणि जे खरे गुरु शिष्य आहेत त्या खऱ्या गुरु शिष्यांच्या जोडीमध्ये ही तुलना, हा भेदभाव, हा श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भाव कधीही नसतो. आपल्याकडे परंपरेमध्ये बघा की रामकृष्ण परमहंसांच्यापेक्षा विवेकानंदांना अधिक प्रसिद्धी मिळाली, अधिक कीर्ती मिळाली. निवृत्तीनाथांपेक्षा ज्ञानदेवांना अधिक प्रसिद्धी, अधिक समाजात मान्यता आणि कीर्ती मिळाली. परंतु असं जरी असेल तरी शिष्य आपल्या गुरूंच्या प्रती तेवढेच एकनिष्ठ होते, तेवढेच त्यांना शरणागत होते, तेवढेच त्यांनी त्यांची आपल्या सद्गुरूंची वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या प्रकारांनी सेवा केली. आणि गुरु देखील असे होते की त्यांना आपल्या शिष्याचा श्रेष्ठत्वाचा अभिमान होता. अभिमान म्हणजे अहंकार या अर्थाने अभिमान नाही, तर त्यांना त्या गोष्टीचं कौतुक होतं की आपला शिष्य हा आपल्यापेक्षा मोठा झाला. यमदेवांपेक्षा नचिकेत इथे वयाने लहान आहे, अधिकाराने लहान आहे, ज्ञानाने लहान आहे, तरी यमदेव त्याचं श्रेष्ठत्व एका प्रकारे इथे ॲक्सेप्ट करतात. म्हणजे यमदेव दाखवून देतात की परमार्थाच्या या प्रांतामध्ये आपला दृष्टिकोन कसा असावा, की कोणी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने, अधिकाराने, ज्ञानाने लहान आहे म्हणून तिला तुच्छ लेखणं आणि स्वतःला काहीतरी महान समजणं मुळात या विचाराच्या प्रणालीमध्येच चूक आहे. यमदेव ते इथे स्वतः आपल्याला प्रत्यक्ष या मंत्रातून दाखवून देत आहेत की जे मला जमलं नाही नचिकेता ते तुला जमलं. आणि हाच विषय 11व्या मंत्रामध्ये पुढे कंटिन्यू होतो. 11व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, कामस्याप्तिम जगतः प्रतिष्ठां क्रतो अनन्यम अभयस्य पारम स्तोतमहत् उरुगायम प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतः अत्यस्राक्षिः. अत्यस्राक्षी शब्द आपला नुकताच होऊन गेलेला आहे की नचिकेता तू अत्यंत विचारपूर्वक सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहेस. कशा कशाचा त्याग केला तर इथे यमदेव ती यादी वाचून दाखवतात परत एकदा. आणि हा जो श्लोक आहे हा उपसंहाराचा श्लोक आहे. जे काही शिष्याची तयारी, पूर्वतयारी, ज्ञानाचं महत्त्व, शिष्याचं साधन चतुष्टय संपन्न असणं, या सगळ्या गोष्टी ज्या बॅकग्राऊंड म्हणून यमदेवांनी सांगितल्या आहेत त्या सगळ्या संपूर्ण विभागाचा इथे उपसंहार होतो. यमदेव म्हणतात की नचिकेता तू बुद्धिमान आहेस, तू श्रेष्ठ भोग, लौकिक प्रतिष्ठा, यज्ञाचे अपार फलित, सर्वश्रेष्ठ अभय देणारी गोष्ट म्हणजे अमरत्व, स्तुती, महत्त्व, मोठे राज्य, दीर्घकाळ प्रतिष्ठित असा स्वर्गलोक, या सर्वांचा तू विचारपूर्वक त्याग केलेला आहेस, धैर्यपूर्वक त्याग केलेला आहेस, निग्रहाने त्याग केलेला आहे. हा जो 11वा स्पेसिफिक मंत्र आहे याच्या जर आपण वेगवेगळ्या टीका वाचल्या तर याचे जे अर्थ आहेत ते थोड्याफार
त्याच्यामध्ये फरक आहे, थोडेफार व्हेरिएशन आहे की नचिकेताने नेमका कशा कशाचा त्याग केला ते अन्वय लावून किंवा शब्दांचे वेगळे अर्थ काढून टीकाकारांनी वेगळे अर्थ केले आहेत. पण अशा प्रकारच्या डिटेल्समध्ये आपण गुरफटून न जाता इथे मुख्य मुद्दा काय आहे की नचिकेताने या अनित्य, अशाश्वत आणि अनावश्यक गोष्टींचा म्हणजे प्रियाचा म्हणजे सांसारिक विषयभोगांचा त्याग केलेला आहे. मग नचिकेतासारखं आपल्याला जर हे आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल जे 12व्या मंत्रापासून यमदेव सांगतील, तर आपण देखील त्या त्यागाची मनोवृत्ती आपलं असणं आवश्यक आहे. बघा, हा विचार आपण आधी केला होता की खूप वेळेस आपल्याला मनात हा प्रश्न पडतो, मग नचिकेताने जसं सगळं सोडलं तसं आता आम्ही देखील आमचं घरदार सोडायचं का, आणि आम्ही देखील कुठेतरी हिमालयात जाऊन राहायचं का किंवा आश्रमात जाऊन राहायचं का. तर हा प्रत्यक्ष त्याग इथे अपेक्षित नाही आहे. तर मुख्यतः प्रेयाचा त्याग करायचा म्हणजे प्रेयाला जी आपण प्रायोरिटी दिलेली आहे आपल्या जीवनामध्ये, संसाराला प्रायोरिटी आहे, प्रेयाला प्रायोरिटी आहे, सगळं आपलं जीवन त्या सांसारिक गोष्टींच्यामध्ये गुंतवून आणि गुरफटून गेलेलं आहे. आणि आवश्यक तेवढा संसार करावा, आवश्यक तेवढा प्रपंच, व्यवसाय, समाजकार्य करावं, परंतु ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या अनावश्यक गोष्टींचा संपर्क, अनावश्यक गोष्टींचं चिंतन हे विवेकाने ओळखून क्रमाक्रमाने पूर्णपणे बंद करावं. आपल्या दृष्टीने प्रेयाचा त्याग करायचा म्हणजे संन्यास सोडून कुठेही जायचं नाही, तर संसारातच राहायचं. संसार करायचा, परंतु संसार करता करता अनावश्यक गोष्टींचं चिंतन पूर्णपणे थांबवायचं. गुढीपाडवा नुकताच होऊन गेलेला आहे. आमच्या इथे खूप मोठा सेल लागला होता आणि सेल लागला की हल्ली वर्तमानपत्रात पहिल्याच पेपरवरती पहिल्याच पानावर बातमी असते कुठे काय सेल. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्यक्ष गुढी किंवा प्रत्यक्ष सणाचे जे काही आपले रिच्युअल्स आहेत, जे काही धार्मिक विधी आहेत, ते सोडून कुठे काय सेल लागला इकडे माझं जास्त लक्ष असतं. अनावश्यक चिंतन. इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच झाली, त्याच्यात भारत ती सिरीज हारला आत्ताच 2-1. ती का बरं हारला त्याचं ॲनालिसिस वाचण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये माझे 2 तास जातात. अनावश्यक चिंतन. एक कोणीतरी राजकीय नेता आहे, तो राजकीय नेता लोकसभेतून डिस्क्वालिफाय झाला खासदार म्हणून. एक भारतीय नागरिक म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पण राजकारण, कला, क्रीडा, समाजकारण याच्यामध्ये आपल्याला जिथे योगदान देणं शक्य नाही किंवा जिथे योगदान देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, शक्ती नाही, ऊर्जा नाही, अशा सगळ्या अनावश्यक गोष्टी माहितीच्या स्वरूपात केवळ एक हेडलाईन म्हणून माहिती असाव्यात, पण त्याचं जे अनावश्यक चिंतन आहे की मग हा डिस्क्वालिफाय का बरं झाला, मग त्याच्यामध्ये लॉ कोणता होता, कुठलं आर्टिकल होतं आणि कुठल्या आर्टिकलच्यामुळे तो डिस्क्वालिफाय झाला, याची आता प्रचंड चर्चा आपल्या प्रसारमाध्यमांच्यामध्ये चालू आहे. ती आपण किती बघायची, ती आपण किती ऐकायची. पारमार्थिक साधक या दृष्टीने हा विचार करावा, हा विवेक करावा. आपल्याला जिथे कोणीही मत विचारलं नाही, आपल्या मताला जिथे अजिबात किंमत नाही, आपल्याला ज्या गोष्टीवरती, ज्या समाजाच्या एखाद्या घटकावरती आपलं स्वतःचं वैयक्तिक स्तरावर अजिबात नियंत्रण नाही, ज्या एखाद्या समस्येच्या बाबतीत मी कुठलीही चळवळ उभी करू शकत नाही, कुठलंही आंदोलन करू शकत नाही, मी वेळ देऊन आणि मी ऊर्जा खर्च करून जिथे काहीही फरक पडणार नाही, अशा सगळ्या अनावश्यक सामाजिक, राजकीय, कलेच्या, क्रीडेच्या, शेजारपाजारांच्या, कॉलनीच्या, देशाच्या, राष्ट्राच्या गोष्टीतून आपण निवृत्त व्हावं. आवश्यक तेवढं योगदान आपल्या प्रपंचासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या व्यवसायासाठी द्यावं. आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यातून जर आपण निवृत्त झालो, म्हणजे जर आपण प्रियाचा त्याग केला, जसा नचिकेताने त्याच्या वाट्याला आलेल्या प्रियाचा त्याग केला होता, तसं आपण आपल्या प्रियातून जर विथड्रॉ केलं, अनावश्यक गोष्टींमधून आपण निवृत्त झालो, तर आपल्याला देखील श्रेयाच्या प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल. आणि ज्या श्रेयाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे ते जे हे ज्ञान आहे, तो अतिशय सुंदर मंत्र 12व्या मंत्रापासून यमदेव आता नचिकेताला सांगायला सुरुवात करतात. 12वा आणि 13वा मंत्र हे विशेष महत्त्वाचे आहेत. विशेष महत्त्वाचे का बरं आहेत? कारण की ह्याच्यापुढे संपूर्ण कठोपनिषदामध्ये जे आत्मज्ञान, जी आत्मविद्या यमदेव नचिकेताला शिकवणार आहेत, ज्याचं प्रबोधन करणार आहेत, त्या संपूर्ण विषयाचा आवाका एक सार रूपाने 12व्या मंत्रामध्ये आणि थोडाफार 13व्या मंत्रामध्ये यमदेव नचिकेताला सांगणार आहेत.
ज्याला म्हणतात एक इंग्लिशमध्ये छान शब्द आहे की सिनॉप्सिस. सिनॉप्सिस म्हणजे काय की युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये असा एक कोर्स असायचा, अशी एक पद्धत असायची की मोठे मोठे रिसर्च पेपर्स असतात विज्ञानामध्ये. ते रिसर्च पेपर 50-100 200-500 पानांचे देखील असू शकतात. परंतु रिसर्च करण्याच्या आधी त्याचं काय नेमकं कुठल्या विषयाबद्दल रिसर्च आहे त्याचं सिनॉप्सिस लिहून आपल्याला ते दाखवावं लागतं. ज्या लोकांना एवढा मोठा पेपर वाचायला वेळ नाही ते केवळ सिनॉप्सिस काढतात आणि सिनॉप्सिस वाचलं की त्यांना कळतं की नेमकं काय संदर्भात हा रिसर्च पेपर आहे. असं हे सिनॉप्सिस हे जे सारभूत आत्मविद्या आहे ती सार रूपाने यमदेव या 12व्या मंत्रामध्ये सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आपण त्याचं थोडक्यात विवेचन बघायला या सत्रामध्ये सुरुवात करू. उरलेलं जे विवेचन आहे ते पुढच्या सत्रामध्ये बघू. परंतु सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण या एकाच वेळेस बघू शकणार नाही. त्या हळूहळू उलगडत जातील. हळूहळू या सगळ्या गोष्टी अनफोल्ड होतील. आज आपण हा मंत्र वाचू, त्याचा अर्थ बघू की मंत्र आहे 12वा मंत्र. त्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला म्हणतात, तन दूरदर्शम गूढम अनुप्रविष्टम गुहाहितम गह्वरेष्ठम पुराणम अध्यात्मयोगाधिगमेन देवम मत्वा धीरो हर्षशोकौ जहाती. मंत्राचा अर्थ काय? यमदेव म्हणतात नचिकेताला, त्या दूरदर्श म्हणजे दुर्गम गूढ ठिकाणी प्रवेश केलेल्या, गूढम अनुप्रविष्टम, गुहाहितम म्हणजे बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थित असलेला, गह्वरेष्ठम, गह्वरेष्ठम म्हणजे गहन स्थानामध्ये राहणारा, गहन अरण्यामध्ये जणू काही असणारा, पुराणम म्हणजे पुराण, सनातन, अनादी असा हो जो आत्मा आहे, अध्यात्मयोगाधिगमेन अध्यात्मयोगाच्या द्वारे ज्याची प्राप्ती करून घेता येते, ज्याची अनुभूती घेता येते, देवम मत्वा असा हा जो देव आहे त्या देवाला मत्वा म्हणजे जाणून, धीरो म्हणजे बुद्धिमान लोक, हर्ष शोकौ जहाती हर्ष आणि शोक रहित होतात, हर्ष आणि शोकाच्या अतीत जातात, त्यांचा त्याग करतात. सुंदर मंत्र आहे. त्याचा आपण अर्थ आता 1 by 1 स्टेप बाय स्टेप समजावून घेण्यास सुरुवात करू. या श्लोकाचा किंवा या मंत्राचा अभ्यास करताना पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण थोडासा उलटा अप्रोच घेऊ, ज्याला एक प्रकारे रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच म्हणतात, की आपण शेवटच्या चरणापासून सुरुवात करू. की ही आत्मविद्या जी आहे ती आत्मविद्या प्राप्त केल्यावरती त्याचं मुख्य फळ काय आहे, कशासाठी आपण हा सगळा अट्टहास करतोय, कशासाठी आपण हा सगळा अभ्यास करतोय, ते जे फळ आहे ते इथे यमदेव सांगतात शेवटच्या चरणामध्ये. धीरो हर्षशोकौ जहाती. धीरो म्हणजे बुद्धिमान पुरुष, जहाती म्हणजे त्याग करतात. कशाचा त्याग करतात? तर हर्ष आणि शोकाचा त्याग करतात. हर्ष आणि शोकाचा त्याग करतात म्हणजे आनंद आणि दुःख कुठेतरी वनात नेऊन सोडून देतात. जसा रामाने सीतेचा त्याग केला होता तसा त्याग करत नाहीत, तर हर्ष आणि शोकाचा त्याग करतात म्हणजे धीर पुरुष, बुद्धिमान पुरुष हर्ष आणि शोकाच्या अतीत जातात, हर्ष शोकाच्या रहित होतात. हर्ष आणि शोक हे जे भाव आहेत ते त्यांच्या दृष्टीने गौण होतात. आता कुठला हर्ष आणि कुठला शोक? तर जो व्यवहारामध्ये आपल्याला होतो. व्यवहारामध्ये सगळ्या सामान्य लोकांना आपल्यासकट, कारण की आपण सामान्य आहोत असंच गृहीत धरावं. परमार्थाच्या या प्रांतामध्ये कधीही स्वतःला असामान्य समजू नये. आपण कितीही व्यवहारामध्ये तारे तोडलेले असतील, व्यवहारामध्ये आपण कितीही काय म्हणूया यशस्वी असू, प्रतिष्ठावान असू, कीर्तिमान असू, ते व्यवहारातलं असामान्यत्व तिथेच ठेवायचं. परमार्थामध्ये आपण अत्यंत सामान्य साधक आहोत, सामान्य स्तरावरचे साधक आहोत असा विचार करून सुरुवात केली तर आपली प्रगती होण्याची शक्यता आहे. आपण कोणीतरी स्पेशल केस आहोत असा विचार करून जर आपण केला तर आपली प्रगती होण्याची शक्यता नाही. बुद्धिमान जे लोक आहेत ते हर्ष शोकाच्या अतीत जातात, म्हणजे सामान्य लोकांना ज्या प्रसंगांनी सुखदुःख होतात त्या प्रसंगांनी हे जे बुद्धिमान लोक आहेत ते सुखी किंवा दुःखी होत नाहीत. अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. आपण सुखदुःखाची ही व्याख्या नेहमी बघतो की हे जे बुद्धिमान लोक आहेत यांच्या वाट्याला सुखदायक प्रसंग येत नाहीत किंवा दुःखदायक प्रसंग येत नाही
असं इथे यमदेव म्हणत नाहीत. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला सुखदायक प्रसंगसुद्धा येतात, दुःखदायक प्रसंगसुद्धा येतात. जीवनमुक्त असतील, संत असतील, महात्मे असतील, कोणी कितीही वैचारिक दृष्टीने पारमार्थिक दृष्टीने प्रगत जीवनमुक्त व्यक्ती असेल, प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःखदायक प्रसंग आलेले आहेत. मग जीवनमुक्त व्यक्तीमध्ये धीर म्हणजे बुद्धिमान व्यक्तीमध्ये आणि सामान्य व्यक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे की ती जी बुद्धिमान व्यक्ती आहे ते सुखदुःखदायक प्रसंग जरी आले तरी ती स्वतः सुखी आणि दुःखी होत नाही. तिची जी प्रतिक्रिया आहे ती सुखदुःखरूप प्रतिक्रिया नसते. ते जे सगळे सुखदुःख आहेत ते तिने मुद्दाम ठरवून सोडले अशातलाही प्रकार नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे होणारे सुखदुःख त्याच्यासाठी नैसर्गिकदृष्ट्या गौण होतात. जन्म झाला की आपल्याला खूप आनंद होतो, आपण गावभर पेढे वाटतो. मृत्यू झाला की आपल्याला फार वाईट वाटतं, आपण दिवसेंदिवस महिने त्याच्यासाठी शोक व्यक्त करतो, शोक प्रकट करतो. बरेच जण एक्सप्लिसिटली शोक करत नसतील, लोकांना दाखवत जरी नसतील तरी मनात आतमध्ये तो शोक ते दुःख चालूच असतं. मग हे जे जन्ममृत्यूमुळे होणारं सुखदुःख आहे, लाभ झाला, तोटा झाला, मान दिला कोणीतरी, सन्मान केला माझा किंवा कोणीतरी माझा अपमान केला, या गोष्टींमुळे जे आपण व्यवहारात सुखी दुःखी होतो त्याच्यामुळे हा धीर पुरुष सुखी दुःखी होत नाही. हे त्या आत्मविद्येचं मुख्य फळ आहे. मग धीर पुरुष सुखी दुःखी का होत नाही त्याचं कारण काय आहे? कारण की तो देवम मत्वा, त्यांनी देवाला जाणून घेतलेलं आहे. कोणत्या देवाला जाणून घेतलेलं आहे? आपले जे मंदिरामध्ये आहेत, आपले जे देवघरामध्ये आहेत त्या देवाला त्यांनी जाणून घेतलं का? त्या पण देवाला जाणून घेतलं, पण आपली जी देवाची संकल्पना आहे ती मूर्तीपुरती मर्यादित नाही. आपल्या धर्मामध्ये, आपल्या वेदांतशास्त्रामध्ये जे देव सांगितलेलं आहे, जो खरा देव आहे तो मूर्तीमध्ये आहे, सगळ्या मूर्तीमध्ये आहे, सगळ्या प्रतिमेमध्ये आहे, सगळ्या पिंडींमध्ये आहे. परंतु तो मूर्ती, प्रतिमा आणि पिंड ह्यांनी मर्यादित देव नाही. देव म्हटलं की आपण आकाशात बघतो की देवा मला वाचव, देवा मला माफ कर. तर आपला देव हा आकाशात राहत नाही. आपला देव हा कुठल्या एका मूर्तीमध्ये, एका तीर्थक्षेत्रामध्ये राहत नाही. तर आपला जो खरा देव आहे तो सर्वत्र सदा आणि समान आहे, तो सर्व व्यापक आहे. म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन पुढे येईल. पण आपला जो देव आहे तो मूर्तीपुरता मर्यादित नाही, तो सगळ्या चर अचर सृष्टीमध्ये समानत्वाने व्यापून आहे, सर्व काळामध्ये व्यापून आहे. असा जो देव, त्या देवाला जाणून, जो निर्गुण देव आहे, सर्वव्यापक देव आहे, त्या देवाला जाणून. या देवाचं स्वरूप कसं आहे तर हा देव प्रकाशरूप आहे. हा देव प्रकाशरूप आहे म्हणजे काय की एक आहे लौकिक प्रकाश आणि एक आहे अलौकिक प्रकाश. सूर्य आणि चंद्राचा जो प्रकाश आहे तो लौकिक प्रकाश आहे. परंतु देव आणि दिवा हे दोन्ही मराठीमधले शब्द दिव या संस्कृत धातूपासून तयार झालेले आहेत. दिव म्हणजे प्रकाशन करणे. लौकिक प्रकाशात म्हणजे चंद्राच्या प्रकाशात, दिव्याच्या प्रकाशात मनुष्याला दिसतं. आणि देव म्हणजे अलौकिक प्रकाशात दिसलेलं कळतं. दोन मुख्य महत्त्वाचा फरक आहे. दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात दिसलेलं कळतं. असा हा जो देव आहे, हा देव प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात राहतो, हृदयामध्ये राहतो. याच्याशिवाय तो संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे. असा जो प्रकाशरूपी देव आहे, अलौकिक प्रकाश आहे, डोळ्यांनी दिसणारा प्रकाश नाही, सर्वत्र सदा समान व्यापक असलेला असा जो देव आहे, त्या देवाला जाणून म्हणजे तोच मी आहे, तो सच्चिदानंद परमात्मा, सच्चित आनंदरूपी परमात्मा, तो देव, तोच मी आहे, अशी ज्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली ते धीर म्हणजे बुद्धिमान लोक हर्ष आणि शोकाच्या अतीत जातात. म्हणजे त्याच्याने ते अस्वस्थ होत नाहीत, बेचैन होत नाहीत. हे त्या आत्मविद्येचं फळ आहे जे आपल्याला यमदेव नचिकेताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजावून सांगतात. आणि हा जो आत्मा आहे, जो देव देखील आहे, त्याला देव म्हणतात, आत्मा म्हणतात, परमात्मा म्हणतात, ब्रह्म, परब्रह्म, सच्चिदानंद असे अनेक सगळे नावं त्या तत्वासाठी आहे. त्या तत्वाचं वर्णन जे पहिल्या लाईनमध्ये यमदेवांनी केलेलं आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. आज आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबवू.